सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 10:40 झालेले आहेत. दिवस दुसरा आहे. आज मित्राचं लग्न आहे, त्याच्यासाठी सगळी मंडळी तयारी करतात. काय करायची तयारी झालेली आहे. उद्या कुर्ता पद्धतशीर घालून आम्ही फक्त बाई उघडे वेगळे फिरतोय बनियान बिनियानवर. आहेत आमच्या बाई. आता गुलाबी साडी घातली, फुल ट्रेंड चालू आहे, त्याच्यामुळे गुलाबी साडीवर नाचणारच वाटतं. आज जाऊन तिकडे वरातीत आणि सगळ्यात. चला मग आता थोडी तयारी करू. आणि आमचा मित्र आम्हाला गाडी घेऊन येणार आहे बाई आणण्यासाठी. गुलाबी साडी. चला मग कंटिन्यू करूया थोड्याच वेळात. चला सगळी तयारी झालेली आहे. सगळ्यांनी कुर्ते ड्रेसिंग साड्या. ही अक्षताची मोठी बहीण. ती आमची तिकीट काढली, काय सांगितलं तिला. तिकीट आणि आमचे लाडके तिकीट चेंजर. आमचे लाडके वजा सर. मस्त. काय नाही, तुम्ही आरामात तयारी करा, कोण काय बोलणार नाही. आतला रंग दाखवला. बारक्याची पण तयारी चालू आहे. तिची आई खूप मेहनती आहे, बघू शकता तुम्ही. अरे रे सांता क्लॉज. ऑल सेट ऑल सेट ऑल सेट. सगळ्यांची तयारी दणदणीत. सो हे आमचे काका, ही त्यांची वाईफ. तिकडे फोटोशूट चालू आहे. चला मग सगळे निघालो आहोत. अर्धे पार्टी आहेत. पप्प्या दादाची हळदी. लग्नाचा मुहूर्त काय भेटणार वाटत नाही आपल्याला. सुशांतची लग्न. डायरेक्ट जेवायला जायचं. ड्रायव्हर दाखव. अरे बोट नको करू. पप्पाच्या आतमध्ये बसली आहे काय. इकडून अरे भाई मला वाटलं इकडून. चला मग पुढे पुढे चाललो. नाही, आपण इकडे. चला मग पाठी. आपण इकडे. हे पुढे बसलं ना, ब्लॉक करायचं. अरे हे करायचंय. चला आम्हाला घेऊन जाण्यासाठी गाडी आलेली आहे. गाडीमध्ये होऊ शकतो जागा बाई पद्धतशीर भरलेली आहे एकदम. आमचे 2 बंधू फक्त पाठी राहिले, त्यांच्यासाठी गाडी नाही भेटली. कुणाल आणि बजा विचारायचा कधी येतील असं वाटतं. डायरेक्ट वरातीच्या वेळेला आम्हाला भेटतील ते. की ना गाड्या आहेत पण गाड्याच्या चाव्या नाही आहेत. चाव्या सगळ्या घेऊन गेलेल्या आहेत. बघू कधी भेटतात आपल्याला ते लवकर लवकर. असं वाटतं ऍटलीस्ट जेवेपर्यंत तरी येतीलच ते. मुहूर्त तर आम्हाला बाय भेटणारच नाही. 12चा मुहूर्त आहे. आम्ही डायरेक्ट जेवायला जातो. आम्हाला तेच वाटायला लागलंय. मार्गा बघा इथूनच जेवून बाय एकदम दणदणीत जातोय खाऊन. म्हणजे तिकडे गेल्यानंतर त्याचे पप्पा येणार आहेत. डायरेक्ट त्यांच्या पप्पांच्या अंगावर जाऊन झोपणार आहे. म्हणजे तो पद्धतशीर अशी सीट कचाकच भरली आहे. म्हणा बाय. हो बोला भाई. म्हणा बाय. नमस्कार म्हणा बाय. नमस्कार. चला भेटू थोड्या वेळात पुढे. चला. जागा ना पुढे नाही त्याच्या. नंतर ते बघा आतमध्ये हत जागा गाड्या लावल्या ना. बंटा थांबला तिथे. ठीक आहे. चला शेवटी फायनली पुढे जायचं. हे म्हणते जागा नाही. हे बघा तिकडे इथे पडलं, इथे पडली. जागा आहे बघा टेम्पोच्या साईडला. इथे टेम्पोच्या पुढे जागा आहे. शेवटी आम्ही पोहोचलेलो आहोत. बघ कशाची गाडी. खाली भाऊ टाक टाक टाक. तू सरळ घे थोडं. हा बरोबर. ग्रँड विटारा. चला इथे ठेवू. हळू उतरा. अंजू डायरेक्ट खाली जाशील. घसरगुंडी काही. ए पाणी पुढे पाठी दे. पाठी पाठी पाठी. एक मिनिट आहे का. बघा हिला डोर खोलता येत नाही. अरे ते खोलतच नाही. मला येतो डोर खोलता. साधं डोर खोलता येत ना माणसांना. आणि साड्या घालून आलेले आहेत. हळूहळू डायरेक्ट तुम्ही घसरगुंडी होईल तुमची खाली उतारावर. पांढऱ्या वेरी बारक्या. चला लग्न तर बाई बोलल्याप्रमाणे लग्न लागून झालंय. आता आपल्याला फक्त जेवायला जायचे. जेवून मग अहेर पण द्यायचं. अहेरचं पॅकेटच पहिला म्हणजे बनवलेलं नाहीये, ती गोष्ट वेगळी आहे भाई. ही आमची ग्रुपची लीडर्स जी आम्हाला अहेरच्या पॅकेटसाठी स्पॉन्सर करणार होती. बट जाऊन द्या आता बाई. तिथे एक पडलेलं हॉस्पिटल रूम मध्ये भेटलं आपल्याला अहेरचं पॅकेट. ते फक्त आपल्याला भरून द्यायचे. चला मुके घेऊन तू. चला आता डायरेक्ट पुढचा व्हिडिओ मंडपात.
हे आमच्या साईडली पब्लिक आहे भाई. फुल याचा भाई फुल. हो चिबूदा रॅपर मोमडा चप्पल का चमडा. हे भाई हे सकाळची ते काय गुलाबी साडीवाले बघा हे दारे. ही बाकीची आमची साईडले सगळे मंडळी. लडके लोक भाई. पोराचा बाप आलेला आहे, लहान पोराचा बाप आलेला आहे भाई. व्हाईट अँड व्हाईट भाई. पोराला सांभाळायला जा भाई, पोराला सांभाळायला. पोरगा तिकडे झोपलेला आहे सोबत. लवकर चल उठ भाई. भाई तुझा पप्पा हा, त्याला उठव. तुझा पप्पा आला भाई, पप्पा आला तुझा. शेरावर थोबडा व्हायचा. हट हँगर गेला जातो. मी ब्लॉग चालू आहे. मम्मीला फोन कर तुझ्या. पद्धतशीर कामाला लागलेल्या आल्या बघू शकता तुम्ही बाई. अरे हळू याव. हे आमचे ग्रुपचे महान सदस्य, आमचे रायडर, 46 रायडर हेमांशू सर तुम्ही मुंबईवरून बाईकने आला, कसं वाटतंय? बरं वाटलं सर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? हे मला सर तुमचा उत्तर ऐकला तरी कसं होतं काय? एकदम चांगला. तर मला असं ऐकलं की तुम्ही किंवा तुम्ही विल्ली मारून आलाय घरून. तर टॅटू आलेले ते अंगावर. काय नाही आलं टॅटू पाहिजे तुमची. आल्यापासून फक्त आणि फक्त फोटो काढण्यात एक्सपर्ट, बाकी काहीच करत नाही. असे आमच्या साईडले पोरींचे ग्रुप्स आहेत, हे तर बघू शकता. अरे एक वेळ कॅमेरा खराब बोला आता. मला पण फोटो बघता ध्रुवतारा का दाखवता. ध्रुवतारा जो आहे त्याचं या त्याच्या आकाशातलं स्थान आढळ आहे, कधीच बदलत नाही लागला. बरोबर ना? त्याचबरोबर त्याच्या बाजूला एक चांदणी असते, तिचं नाव आहे अरुंधती. त्या अरुंधतीचं स्थान ध्रुवासोबत असतं, म्हणजे कधी हलत नाही. तसं तुमच्या एकमेकांच्या आयुष्यातलं स्थान पाहिजे. तू अडळ राहायचं आणि तुला काय साथ सोबत करणार. बरोबर? असं तुम्ही पुढचं आयुष्य पुढे 7 जन्म घालवायचे. आणि ध्रुवतारा साधारण असा इकडे असतो. ध्रुवाय नमो एक काम कर, धुवाचा ना अंदर टाक. सोडलं का तुला दाखवलेलो सूर्य ना फोटो गावच्या लग्नातली जेवणाची पद्धत खूपच न्यारी, खूपच प्यारी. फार घ्या. हा भाई त्याला जिलेबी खायची. हा लग्न झालंय, जेवण पण पद्धतशीर प्रमाणे झालंय. आणि गेले 3:21 झालेत. आणि आता देवाप्रमाणे आम्हाला एक 22च्या घरात आम्हाला झोपायला भेटलाय, तर थोडं झोपून घेऊया पद्धतशीर मध्ये. थोड्या वेळ चर्चा झाली बाबूवरून. हाच भाऊ कुठे थोडं झोपून घेऊया आणि संध्याकाळी डायरेक्ट वरातीत भेटूया. आता वरातीमध्ये जाऊन थोडं परत नाचू विचू, नंतर काय आहे ते
थोडं झोपतो, आराम करतो. आणि खूप धन्यवाद या फॅमिलीचे, त्याने आम्हाला इकडे झोपायला दिलं. सगळी आमचे पलटण सगळी इकडे झोपली आहे, बघू शकता. आणि डिस्कशन चालू होते, ऐकू शकता काय चालू. चला झोपतो आम्ही जरा थोड्या वेळ, भेटू परत. आता थोड्या जस्ट लग्नावरून घरी आलो, तोपर्यंत बघू शकता समोर झुंज चालू आहे. इकडे आमचे रेफरी पण बसले, 4 पॉईंट 5 पॉईंट करतायत. पण त्यांना माहिती नाही, तर तो रिटर्न आला की ह्यांची 4-5 पॉईंट काढेल नक्की, एवढं सवर आहे. सगळे पर्यटक इथे उभे आहेत, सगळे पर्यटक इथे उभे आहेत. पर्यटक 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 सगळे मॅच बघायला तयार. चला आताच लग्नावरून आलोय, आता थोड्या वेळात लगेच नवरा मुलगा आलेला आहे, वरातीला सुरुवात होईल आता. हे फक्त ते बाई ते नवरा गेटवर. चला चला वरातीला जाऊया काय. चला मित्रांनो रात्रीचे 1 वाजले. आताच आणि आमची वरातीवरून आणि घरी येऊन आता झोपलोय. मित्राच्या खुडीमध्ये आलोय, खुडी गावात. आणि खूप सगळे खूप टायर्ड आहेत, खूप झोपले आहेत, नाचून बिचून आलेत. अक्षरशः बघा हालत बघा काय करते. थांबा घ्या घ्या चादरी घ्या, झोपायला घ्या. अरे तो घुसपाटला रे मध्ये, झोपायला पण देत नाही आता आले तरी पण जाऊन आता आपल्याला उद्या खूप ठिकाणी फिरायचंय. ह्याची ओळख करून हा प्रणित मिस्त्री, गावफुडी भांडुपला राहणारा, आता डोंबिवलीचा सध्या तो भावा. सध्या डोंबिवलीचा. चला मग आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये पण हा आपल्यासोबत कंटिन्यू असेलच. आणि हिला नाही दाखवलं, हिने आज खूप मोठं गेलाय पराक्रम. हा उद्याचे जे काय थोडे कुस्तीचे सामने पण आहेत वाडीमध्ये, ते पण तुम्हाला रणांगणामध्ये ते पण शो करू, ते पण सगळे तुम्हाला दाखवू. चला आज पूर्ण तरी झोपूया आता आणि उद्याला कंटिन्यू करूया. गुड नाईट.